माननीय स्वर्गीय अजितदादा पवार यांची सोयगाव येथे जयंती उत्साहात साजरी। आज भारत पेट्रोलियम पंपावर महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री कैलासवासी अजितदादा पवार यांचे प्रथम जयंती साजरी करण्यात आली। यावेळी योगेश पाटील यांनी अजय दादाबद्दल खूप आठवणी व त्यांनी केलेली कामे याबद्दल आठवणी काढत त्यांना श्रद्धांजली वाहिली। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष सुनील साखळे, ॲडव्होकेट योगेश पाटील, माजी सरपंच चिधू काका आगे, मराठा प्रतिष्ठान अध्यक्ष व पत्रकार विजय काळे, अतुल चौधरी, पिंटू पांढरे व ग्रामस्थ उपस्थित होते। सिटी इंडिया न्यूजसाठी सोयगाव प्रतिनिधी। राज्याचे उपमुख्यमंत्री, माजी उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कैलासवासी अजितदादा पवार यांची प्रथम जयंतीनिमित्त आज आम्ही सर्व विजय काळे, सुनील भाऊ साखळे यांच्या सहकार्याने साजरी करण्यात आहे। अजितदादांची आठवण हे अजितदादा यांचं नेतृत्व आदरामर आहे। सोयगाव तालुक्यासाठी त्यांनी जे वेताळवाडी धरणाची वस्तीवर ती वसमळी तिथपर्यंत लाईन मंजूर करण्याचं एकमेव काम गरीब लोकांसाठी अजितदादा ऊर्जा मंत्री असताना केली। त्याची आठवण आणि सोयगावला एक अनोखी भेट आहे। कुठल्याही कार्यकर्त्याला वापस न पाठवता काम करण्याची धमक, कार्यकर्त्यांनी जाण असलेला नेता आपल्यातून गेला, त्यांची खूप आठवण अजरामर राहणार आहे। अजितदादांना चिरशांती आणि स्वर्गामध्ये चांगलं आयुष्य लाभो आणि पुन्हा अजितदादा जन्म होईच आमच्या वतीने अपेक्षा करतात।